नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे संरक्षण म्हणजे संकट नाहीसे होणे एवढेच नसते, तर ते मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर काम करते. निर्णय क्षमता वाढणे, चुकीच्या मार्गापासून दूर राहणे, संकटातही संयम टिकणे आणि योग्य वेळेला योग्य दिशा मिळणे हे सगळे संरक्षणाचाच भाग आहे. अनेक वेळा भक्तांच्या आयुष्यामध्ये अडचणी तशाच असतात, प्रश्न सुटलेले नसतात, तरीही मनामध्ये एक वेगळी शांतता असते. हे स्वामींच्या संरक्षणाचे खरे स्वरूप आहे. स्वामी आपल्याला कायम सुख देतात असे नाही, पण ते प्रत्येक प्रसंगात आपल्याला योग्य ती समज देतात. कधी थांबवून, कधी वळण बदलून, तर कधी सहनशीलता देऊन ते आपल्याला मोठ्या नुकसानीपासून वाचवतात. आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींचे संरक्षण कसे काम करते याचीच माहिती घेणार आहोत. बाहेरची परिस्थिती तशीच असते, पण आपण बदलतो. स्वामींचे संरक्षण म्हणजे लगेच सगळ्या अडचणी नाहीशा होणे असे नसते. उलट अडचणी तशाच असतात, पण आपण त्या पेलण्याइतके सक्षम बनतो. जिथे आधी भीती वाटायची तिथे शांतता येते, जिथे राग यायचा तिथे संयम येतो. हेच संरक्षणाचे पहिले लक्षण असते की मन मजबूत होते. स्वामी आपल्याला चुकीच्या मार्गापासून हळूच दूर नेतात. कधीकधी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही, नोकरी सुटते, एखादा व्यवहार फसतो, एखादे नाते तुटते. त्या क्षणी वाटते की स्वामी कुठे आहेत, पण नंतर लक्षात येते की तीच गोष्ट आपल्यासाठी धोकादायक होती. स्वामी आपल्याला त्रास देत नाहीत, ते मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी छोटा धक्का देतात. हेही संरक्षणाचेच एक रूप आहे. अनेक वेळा आयुष्यामध्ये अदृश्य अडथळे निर्माण होतात. अचानक एखादी वळण येते. अनेक भक्त सांगतात की अपघात थोडक्यात टळला, चुकीच्या वेळी बाहेर जायचे टळले, एखाद्या अनोळखी माणसाकडून योग्य सल्ला मिळाला. हे सगळे योगायोग वाटते, पण भक्तीच्या नजरेतून पाहिले तर हे स्वामींचे अदृश्य हस्तक्षेप असतात. ते परिस्थिती अशी वळवतात की धोका टळतो. योग्य वेळेला योग्य लोक भेटतात. संरक्षण फक्त संकट टाळणेच नसते, तर योग्य साथ मिळणे हे देखील संरक्षणच आहे. अडचणीच्या काळामध्ये अचानक मदत करणारा माणूस भेटतो, योग्य डॉक्टर मिळतो, योग्य शब्द ऐकू येतात, एखादा योग्य सल्ला मिळतो. हे सगळे स्वामींच्या व्यवस्थेचे जाळे असते. अंतर्मनामध्ये एखादी चेतावणी मिळणे, काही वेळेला मनात न बोलता येणारी अस्वस्थता येते. हे करू नकोस, इथे थांब किंवा थोडे थांबून विचार कर. ही भीती नसते, ही आतली सूचना असते. स्वामींचे संरक्षण अनेकदा अंतर्ज्ञानाच्या रूपाने काम करते. जो भक्त त्या आवाजाकडे लक्ष देतो तो मोठ्या नुकसानीपासून वाचतो. संकटातही विश्वास टिकून राहणे. खरे संरक्षण म्हणजे विश्वास तुटू न देणे. आर्थिक अडचण असो, आजार असो, नात्यांचा ताण असो, स्वामी आहेत ही भावना मनात टिकून राहते. परिस्थिती बदलायला वेळ लागतो, पण आतला आधार ढळत नाही. हा आधार म्हणजे स्वामींच्या संरक्षणाचा पाया असतो. अहंकार कमी होणे आणि समज वाढणे. स्वामींच्या छायेत राहिल्यावर माणूस हळूहळू नम्र होतो. सगळे माझ्यामुळेच हा अहंकार कमी होतो. निर्णय घेताना घाई कमी होते. हे बदल म्हणजे मानसिक संरक्षण असते. कारण अनेक अपघात, नुकसान, भांडणे अहंकारातूनच निर्माण होतात. स्वामी आपल्याला या मूळ कारणापासूनच वाचवतात. हे स्वामींचे संरक्षणच आहे. स्वामींना आधीच धोका माहिती असतो, म्हणून ते आपल्याला दुसऱ्या दिशेकडे वळवतात. आपल्याला जे योग्य वाटते ते नेहमी सुरक्षितच असेल असे नाही. स्वामी दूरवरचे चित्र पाहतात. एखादी संधी, नाते, निर्णय हे बाहेरून चांगले दिसत असले तरी आतून अपायकारक असू शकतात. तेव्हा स्वामी आपल्याला थांबवतात, अडथळा आणतात किंवा आपली दिशा बदलतात. आपल्याला ते नुकसान वाटते, पण खरे तर तो अपाय टळलेला असतो. स्वामींचे संरक्षण बऱ्याच वेळेला आपल्याला थांबवणे सुद्धा असते. काही वेळेला स्वामी आपल्याला थांबवतात. उशीर होतो, गोष्टी पुढे सरकत नाहीत. हा उशीर म्हणजे शिक्षा नाही, तर तयारी असते. कधी आपण तयार नसतो, कधी परिस्थिती तयार नसते, कधी योग्य लोक अजून जोडायचे असतात. स्वामी वेळ घेतात, कारण चुकीच्या वेळेला मिळालेली गोष्ट आपले आयुष्य बिघडवू शकते. स्वामींचे संरक्षण अनेकदा माणसांच्या रूपामध्ये काम करते. काही लोक दूर होतात, काही भेटत नाहीत, काही नाती तुटतात. त्यावेळेला आपले मन दुखते, पण पुढे कळते की ते नाते टिकले असते तर त्रास वाढला असता. स्वामी योग्य संगत मिळेपर्यंत आपल्याला थांबवतात. चुकीचे लोक, चुकीची संगत यांपासून आपले संरक्षण करतात. स्वामींचे संरक्षण म्हणजे योग्य वेळेला योग्य ताकद मिळणे असते. कधी आजारातून सावरण्याची ताकद, कधी संकटात धीर, कधी निर्णय घेण्याचे बळ. हे सगळे संरक्षणच आहे. बाहेरची परिस्थिती तशीच असते, पण आपण बदललेले असतो आणि हा बदलच संकटावर मात करतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेला सुख देणे म्हणजे संरक्षण नसते. भक्तांनी हे समजून घ्यायला हवे की स्वामींचे संरक्षण म्हणजे सततचे सुख नाही. कधीकधी ते शिस्त लावतात, कठोर वाटणारे अनुभव देतात, कारण त्यातूनच पुढचे आयुष्य सुरक्षित होते. स्वामींचे संरक्षण जरी सोबत असले तरी आपली जबाबदारी संपत नाही.
प्रामाणिक प्रयत्न, योग्य आचरण, संयम आणि स्वामींवरची श्रद्धा हे सगळे आपल्यालाच करावे लागते. स्वामी हात धरतात, पण चालावे आपल्यालाच लागते. जिथे प्रयत्न आणि श्रद्धा एकत्र येतात तिथे स्वामींचे संरक्षण अधिक प्रभावी होते. स्वामींचे संरक्षण म्हणजे आपले आयुष्य सोपे करणे नाही, तर योग्य करणे आहे. योग्य दिशा, योग्य वेळ, योग्य व्यक्ती आणि योग्य निर्णय यातून आयुष्य हळूहळू स्थिर होते. लक्षात ठेवा की स्वामींचे संरक्षण म्हणजे प्रत्येक संकट ताबडतोब नाहीसे होणे असे नाही. ते संरक्षण शांत असते, पण खोलवर काम करते. कधी गोष्टी थांबतात, कधी उशीर होतो, कधी एखादा मार्ग बंद होतो. आपल्याला त्या क्षणी हे नुकसान वाटते, पण नंतर कळते की मोठा अपाय टळलेला असतो. स्वामी आपल्याला त्रासातून नाही, तर चुकीच्या निर्णयांपासून, चुकीचे लोक आणि चुकीच्या वेळेपासून वाचवत असतात. स्वामींचे संरक्षण बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आधी आपल्या मनावर काम करते. मन स्थिर झाले की निर्णय चुकत नाहीत आणि निर्णय चुकले नाहीत की आयुष्यही वाचते. कधीकधी स्वामी आपल्याला पडू देतात, पण तुटू देत नाही, कारण अनुभव आवश्यक असतो. म्हणूनच जेव्हा काही अडते, थांबते किंवा मिळत नाही, तेव्हा निराश न होता एवढेच लक्षात ठेवावे की आपले संरक्षण केले गेले आहे. श्रद्धा ठेवावी, प्रयत्न सुरू ठेवावे आणि जागरूक राहावे. स्वामींचे संरक्षण शांतपणे पण खात्रीने काम करत राहते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींचे संरक्षण कसे काम करते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.